सावंत मुजीबभाई मित्रमंडळाचा सल्लागार आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये दिल्लीमध्ये सोनम वांगचुक जे उपोषणाला बसले होते आणि त्यांना समर्थन देण्यासाठी CJP म्हणजेच कॉकरोच पार्टीने जे पाठिंबा दिला होता त्या ठिकाणी लाखो विद्यार्थ्यांनी त्यांच्या समर्थनार्थ पाठिंबा दिला। विषय असा होता त्या विद्यार्थ्यांचा की पेपर फुटीच्या संदर्भामध्ये जे केंद्रीय शिक्षण मंत्री आहेत धर्मेंद्र प्रधान त्यांचा राजीनामा मागायचा होता, पण त्या ठिकाणी RSS प्रणित भाजप सरकारने या ठिकाणी असंही म्हणता येईल आपल्याला की EVMच्या मशीनच्या माध्यमातून जे सरकार सत्तेत आलं त्या सरकारला ही घटना मान्य नाही आणि म्हणून त्यांनी पोलिसच्या बळाचा वापर करून त्या लाखो विद्यार्थ्यांना बेछूट अशा प्रकारचा लाठी हल्ला केला। त्याच्यामध्ये बरेचसे विद्यार्थी जखमी झाले आणि म्हणून न्याय मागणाऱ्या जगातल्या सर्वश्रेष्ठ या भारतीय घटनेची या ठिकाणी पायमल्ली होत आहे आणि म्हणून या ठिकाणी भारतामध्ये विद्यार्थी शिकलेत, आता दडपशाही सहन करणार नाहीत। म्हणून ह्या दडपशाही सरकारचा निषेध करण्यासाठी म्हणून या ठिकाणी मुजीबभाई मित्रमंडळाच्या वतीनं या ठिकाणी संस्थापक अध्यक्ष स्वतः मुजीबभाई आणि शिष्टमंडळाच्या वतीनं या घटनेचा दिल्ली येथे झालेल्या घटनेचा निषेध करण्याच्या उद्देशाने आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना हे निवेदन दिलेलं आहे। आणि हे भाजपचे जे सरकार आहे तर नुसत्या शिक्षण मंत्र्याचाच राजीनामा नाही तर मुजीबभाई मित्रमंडळाच्या वतीनं आम्ही शासनाला अशी मागणी करतो की हे सरकार सुद्धा कुचकामी आहे, दंडेलशाही सरकारची वाढलेली आहे आणि म्हणून नरेंद्र मोदींनी सुद्धा राजीनामा द्यावा अशा प्रकारचं मुजीबभाई मित्रमंडळाच्या वतीने या ठिकाणी आम्ही मागणी करतो। आणि दिल्लीमध्ये विद्यार्थ्यांवर जे लाठी हल्ला झाला त्या घटनेचा आम्ही निषेध करतो आणि अशा प्रकार जर समजा या सरकारचा नाही थांबला तर मुजीबभाई मित्रमंडळाच्या वतीने या ठिकाणी पुन्हा सुद्धा त्या विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी आंदोलन छेडण्यात येईल एवढा इशारा देऊन मी माझ्या दोन शब्द संपवतो। मी गंगाधर कोंडीबा वडणे, सय्यद मुजीबभाई मित्रमंडळाचा जिल्हाध्यक्ष, या ठिकाणी मित्रमंडळाच्या वतीने आम्ही जिल्हाधिकाऱ्याला निवेदन दिलेलं आहे। त्या निवेदनामध्ये आम्ही काही मागण्या म्हणजे मागितलेल्या आहेत। त्यामध्ये काल जो घटना घडली दिल्ली येथे सोनम वांगचुक हा जो काही विद्यार्थी होता त्यांच्या नेतृत्वाखाली जे काही विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज झाला त्याच्या निषेधार्थ आम्ही या ठिकाणी जिल्हा कलेक्टर अधिकाऱ्यांना भेटलो आणि सर्वात प्रथम पहिली मागणी आमची अशी आहे की शिक्षण मंत्री जे काही धर्मेंद्र आहेत प्रधान त्यांना ताबडतोब त्या पदावरून काढून टाकावं आणि त्या दिल्लीमध्ये 70 विद्यार्थ्यांवर जे काही कायद्यानुसार त्यांना पकडून जेलमध्ये डांबलेलं आहे त्याच्यावरची कारवाई मागे घ्यावी, त्यांना सोडावं आणि सोनम वांगचुक जो काही हॉस्पिटलमध्ये त्यांना डांबून ठेवलेला आहे ताबडतोब त्यांना सोडून द्यावं अशा अनेक काही मागण्या आम्ही या ठिकाणी जिल्हा कलेक्टरला दिलेल्या आहे। आणि ते जर मागण्या जर मंजूर नाही झाल्या तर येणाऱ्या काळामध्ये सय्यद मुजीबभाई मित्रमंडळाच्या वतीने या नांदेड जिल्ह्यामध्ये तीव्र आंदोलन छेडण्याचे आम्ही पुन्हा एकदा निवेदन कलेक्टरला आम्ही देणार आहोत आणि या ठिकाणी रोडवर उतरून कायद्याच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी आंदोलन करणार आहोत। एवढंच या ठिकाणी बोलतो, थांबतो।